नमस्कार। मी ऋषिकरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। लवकरच तुमच्या खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा होणार। आता किती रुपये जमा होणार आहे हे सुद्धा सांगतो बघा। लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती सध्याच तरी या ठिकाणी 1,500 रुपये या ठिकाणी जमा होईल। आता कोणत्या महिलांच्या खात्यावरती जमा होणार नाही, जवळपास 20 लाख महिला या ठिकाणी त्यांचे फॉर्म अंडर स्क्रुनिटी म्हणजेच काय तर या ठिकाणी अंडर व्हेरिफिकेशनमध्ये अजून मंजूर झालेले नाहीत, काहीतरी त्या फॉर्ममध्ये त्रुटी आढळलेली, तर या महिलांच्या खात्यावरती हे पैसे येणार नाही। पण ज्या महिलांचे फॉर्म पात्र आहे तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनामार्फत एक GR काढण्यात आला आहे आणि 344 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले। म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता टाकण्यासाठी जो निधी लागतो किंवा जो पैसा लागतो तो महाराष्ट्र शासनामार्फत या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आता या ठिकाणी महिलांचा प्रश्न असेल की हे पैसे आमच्या खात्यावरती केव्हा जमा होईल। समजा या ठिकाणी आता तुम्ही व्हिडिओ बघताय आणि लगेच उद्याला किंवा परवाला तुमच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होतील असं होणार नाही। यासाठी काही कालावधी लागेल, बाकी विभागांमार्फत सुद्धा निधी मंजूर करावा लागेल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या खात्यावरती हे पैसे टाकले जातील। आता या ठिकाणी हे पैसे केव्हा येतील तर साधारण GR आल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर म्हणजेच 15 ते 16 सप्टेंबरच्या दरम्यान या ठिकाणी तुमच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होतील। 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतात किंवा या ठिकाणी 1-2 दिवस आणखीन कमी सुद्धा लागू शकतात, पण 15 ते 16 सप्टेंबरच्या दरम्यान तुमच्या खात्यावरती 1,500 रुपये या ठिकाणी जमा होतील। यासाठी GR आलेला आहे आज आणि तो निधीसुद्धा महाराष्ट्र शासनामार्फत वितरित करण्यात आलेला आहे। लवकरच आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी एखादी सभा आयोजित करतील किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतील आणि तुमच्या खात्यावरती हे पैसे वितरित केले जाईल। जवळपास 344 कोटी आणि आणखीन काही विभागामार्फत पैसे या ठिकाणी मंजूर होऊन तुमच्या खात्यावरती हे पैसे येतील। आता यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे तुम्ही जर महिला या ठिकाणी श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थी असतील किंवा विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थी असतील तर त्या महिलांच्या खात्यावरती या लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत। त्यांना फक्त ज्या विधवाच्या ज्या योजना असतील किंवा श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, याच योजनेचे पैसे येतील। त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही असं स्पष्टपणे आजच्या GR मध्ये या ठिकाणी सांगण्यात आले। अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। ज्यावेळेस तुमच्या खात्यावरती पैसे येतील त्यावेळेस नक्कीच आपण व्हिडिओ घेऊन येऊ। भेटूया अशाच लाडक्या बहिणींनो नवीन अशा व्हिडिओमध्ये। जय हिंद।